नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी मालवणी चिकन बनवणार आहोत. बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया. तर एकदम कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने आपण बनवायला घेऊया. तर मालवणी चिकन करण्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे 1 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून. आणि इथं घेतलेले आहेत 5 कांदे घेतलेले आहेत अशा प्रकारे भाजून. खोबरं घेतलेलं आहे भाजून, कोथिंबीर, आलं लसूण घेतलेलं आहे. तर हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया. तर इथं घेतलेलं आहे आपण मिक्सरचं भांडं मोठं घेतलेलं आहे. तर यामध्ये कांदा टाकून घेऊया, खोबरं टाकून घेऊया, आलं लसूण कोथिंबीर. तर इथं आपण अर्धा ग्लास पाणी ओतून घेऊया आणि हे सर्व वाटून घेऊया मिक्सरला. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण वाटण तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व वाटलेलं आहे. तर आता आपण चिकन फोडणी द्यायला घेऊया. तर प्लेट घेतलेला आहे. इथं घेऊया 2 चमचे गरम मसाला. तर या गरम मसाल्यामध्ये आपण पाव किलो धणे घातलेले आहेत आणि 10 ग्राम शहाजिरे, 10 ग्राम लवंग, 10 ग्राम दालचिनी घालून हे सर्व वाटून घेतलेले आहे. तसेच यासोबत आपण चक्रीफूल पण घातलेलं आहे या मसाल्यामध्ये. इथं घेऊया आवडीप्रमाणे तिखट. तर इथं घरचंच लाल तिखट आहे, 2 चमचे घेतलेले आहेत. चमचाभर काळं तिखट घेतलेलं आहे, घरगुती मसाला, काळा मसाला आपला. इथंच घेऊया हळद. हळद घेतलेला आहे अर्धा चमचा. त्यासोबत घेतलेले आहेत आपण तेजपान. तर इथं पातेलं ठेवलेलं आहे आपण गरम करायला. यामध्ये तेल टाकून घेऊया, तेल गरम करून घेऊ. 1 किलो चिकनसाठी आपण 80 ग्राम तेल घेतलेलं आहे. इथं तेल तिखट मिठाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा. मी माझ्या अंदाजानुसार इथं तेल टाकलेलं आहे. तर इथं आपलं तेल गरम झालेलं आहे. ठेचलेला लसूण टाकून घेऊया. 4 ते 5 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, त्याचसोबत टाकून घेऊया तेजपान. तर इथं आपल्याला करायचा आहे गॅस बारीक. मसाला, तेजपान, लसूण थोडंसं फ्राय करून घेऊया. तर इथं आपला लसूण कडलेला आहे. तर यामध्ये टाकून घेऊया हे सर्व मसाले. गॅस बारीक करून घेऊया. मसाला छान हे झाले की आपण धुवून घेतलेलं चिकन टाकून घेऊया. फिरवून घेऊ आपण आता. तर इथं करूया गॅस मोठा आणि छान असं चिकन फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकताय. तिखट मसाला तेलात टाकलं की 1-2 मिनिटांनी चिकन टाकून घ्यायचा, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. नाहीतर फास्ट गॅसवर मसाला टाकला की मसाला जळतो, करपतो आणि कालवण असं कडू लागतं. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असं आपलं फिरवून झालेलं आहे आणि चारी बाजूने आपला मसाला लागलेला आहे इथं. तर गॅस थोडासा मध्यम करते
आणि एक 4 मिनिट आपण झाकून ठेवूया. तर यावरतीच एक तांब्या भरून मी पाणी ठेवलेलं आहे. तर इथं झालेले आहेत आपले 4 मिनिट. तांब्या काढून घेऊया खाली आणि झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं चिकन ला तेल सुटलेलं आहे. हे बघा मस्त छान असं कलर तर किती मस्त आलेला आहे. तर आता यामध्ये टाकून घेऊया पाणी. तर एक तांब्याभर आपण इथं पाणी टाकलेलं आहे. कलर कसला भारी दिसतोय तुम्ही बघू शकताय. तर इथं आपण पाणी ओतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता एक तांब्याभर. मी अजून एक अर्धा तांब्या इथं वाढवणार आहे. तर अजून एक अर्धा तांब्या आपण इथं वाढवूया. पाण्याचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. तर छान असं आपण पाणी ओतून घेतलेलं आहे. याची एक उकळी काढून घेऊया आपण. झाकण लावून घेऊया आणि एक उकळी काढून घेऊया. तर इथं झाकण काढून बघूया. तर तुम्ही बघू शकता कसला भारी इथं कट आलेला आहे आणि असं उकळत पण आलेला आहे आपण. तर इथं छान अशी उकळी येत आलेली आहे. तर हे वाटण आपण वाटून घेतलेलं कांदा खोबऱ्याचं मिक्स करून घेऊया. तर मालवणी चिकन करताना कांदा खोबऱ्याचं वाटण उकळी आल्यानंतरच टाकायची चिकनला. सर्व मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकताय कसलं मस्त दिसतंय. तर हे पण राहिलेलं आपण वाटण मिक्स करून घेऊया. यामध्ये थोडंसं पाणी ओतून घेते. तरी तो मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊया. तर यामध्ये आपण मीठ टाकलेलं नाही. तर आता यात मीठ टाकून घेऊया. तर इथं टाकून घेऊया चवीनुसार मीठ. तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या. तर इथं मी गॅस मोठा ठेवलेला आहे. तर याची छान अशी मोठ्या गॅसवरती उकळी काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं छान अशी चिकनला उकळी आलेली आहे. तर आता काय करूया, आपला गॅस बारीक करूया. तर इथं मी गॅस बारीक केलेला आहे. आणि काय करूया, एक 10 ते 12 मिनिट आपण अशा प्रकारे झाकण लावून घेऊया अर्ध. आणि बारीक गॅसवरती 12 मिनिट चिकन शिजायला ठेवूया. 12 मिनिटांनी बघूया. तर इथं झालेले आहेत आपले 12 मिनिट. झाकण काढूया. तुम्ही बघू शकताय किती छान असं उकळलेलं आहे. कलर तर बघू शकताय तुम्ही किती मस्त असा कलर आलेला आहे. अगदी तोंडाला पाणी सुटेल असा इथं आपल्या चिकनचा कलर आलेला आहे. तर आपलं चिकन शिजलंय का बघूया आपण.
चिकन इथं आपलं शिजलेलं आहे. चिकन तुम्हाला कसं शिजवायचं आहे तसं शिजवू शकताय तुम्ही. तर मस्त असं आपलं इथं मी थोडंसं रस्सा केलेला आहे. मालवणी चिकन करताना एक जरा दाटसर असतं, पण इथं भातासोबत खाण्यासाठी मी अशा प्रकारे मालवणी चिकन बनवलेलं आहे. तर आता करूया गॅस बंद. गॅस बंद करूया आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली. एकदम मस्त अशी दिसते कोथिंबीर टाकल्याने. आणि 5 मिनिट आपण याला असंच झाकून ठेवूया. 5 मिनिटांनी बघू. गॅस बंद केलेला आहे. तर आपण गॅस खाली उतरवून घेतलेला आहे. झाकण काढू द्या. तुम्ही बघू शकता किती मस्त असं आपलं मालवणी चिकन इथं तयार झालेलं आहे. एकदम असं पातळ पण झालेलं नाही आणि एकदम असं घट्ट पण झालेलं नाही. तुम्ही बघू शकता कलर तर किती भारी आलेला आहे. तर इथं घेतलेला आहे आम्ही वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये आपण काढून घेऊया. तर किती मस्त असा आपला रस्सा पण झालेला आहे. तुम्ही बघू शकताय आणि चवीला पण एकदम मस्त झालेला आहे. एकदा नक्की बनवून बघा. आणि जास्त मसाल्याचा वापर पण केला नाही. आपण घरातल्याच मसाल्यामध्ये इथं मालवणी चिकन तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला इथं रस्सा पण तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा. खरंच खूप भारी झालेली आहे इथं ही आपली मालवणी चिकन. धन्यवाद.